नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण जे रोज आपल्या गावात, आपल्या शहरात ज्या गाड्या बघतो, त्या गाड्या मूळतः म्हणजे त्या गाड्यांची कंपनी कोणत्या देशातली आहे, हे तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो? नसेल माहीत तर काही टेन्शन नका घेऊ, कारण की तुमचा भाऊ आहे इथं. आज आपण तेच बघणार आहोत की कोणती गाडी, कोणती कंपनी, कोणत्या देशातील कंपनी आहे. तर मित्रांनो, या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया आणि बघूया पुढं. तर सगळ्यात पहिले मित्रांनो, दुसऱ्या देशांची गोष्ट न करता सगळ्यात पहिले आपण आपल्या भारतातील ज्या कंपनी आहेत त्यांच्याविषयी माहिती घेऊया. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारतातील प्रमुख कंपनी कोणत्या कोणत्या आहेत गाडींच्या? तर मला तुम्ही सांगा. टेन्शन नका घेऊ, मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला माहीत नसेल तर. सगळ्यांना माहिती आहे, बच्चे को मालूम आहे की भारतातील कंपनी. तर सगळ्यात पहिली आहे टाटा मोटर्स, दुसरी महिंद्रा. आणि महिंद्रा म्हटल्यावर सगळ्यात पहिल्या मुलांना म्हणा, आजची युवा पिढीला आवडणारी गाडी स्कॉर्पिओ आणि थार. दबदबा आहे भाई, दबदबा. अब आगे चलते, आता पुढे जाऊया मित्रांनो. पुढील कंपनी आहेत मारुती सुझुकी, टोयोटा, होंडा. या कंपन्या आहेत मित्रांनो, या जापानातील कंपन्या आहेत, जापानीज कंपनी आहेत. आणि राहिला आता मारुती सुझुकी. तुम्ही म्हणशाल मारुती सुझुकी इंडियाची कंपनी आहे. तर मित्रांनो, मारुती इंडियाची कंपनी आहे आणि सुझुकी जापानीज कंपनी आहे. दोन्हींचं कॉलिब्रेशन मिळून हे मारुती सुझुकी तयार होतं. तर आपण यांना जपानचेच पकडूया, सुझुकी म्हणून जपानचे पकडूया. आता पुढं बघूया कोणत्या कंपनी आहेत गाडींची. हुंडाई, किया. तर मित्रांनो, या कंपन्या दक्षिण कोरियातील आहेत. आता पुढं बघूया जीप, फोर्ड. मित्रांनो, ही कंपनी कुठली आहे तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये नक्कीच. तर मित्रांनो, ही कंपनी अमेरिकातील कंपनी आहे. आता पुढं बघूया, पुढील आहे रेनॉ. मित्रांनो, तुम्ही ही कंपनी म्हणजेच की ही गाडी बघितली का? कारण की मी तर नाही बघितली आत्तापर्यंत. तर ही गाडी आहे मित्रांनो फ्रान्सची गाडी मित्रांनो, म्हणजेच की कंपनी फ्रान्सची कंपनी मित्रांनो. आता पुढं बघूया पुढं मित्रांनो MG मॉरिस गॅरेज. मित्रांनो, ही तर एक ब्रिटिश कंपनी मित्रांनो, पण आता सध्या ही कंपनी ब्रिटिश म्हणजे हिची मालकीचा अधिकार ब्रिटिशकडं नाही आहे. तर तुम्हाला मी एक हिंट देतो की कोणत्या देशाकडं याचा मालकीचा अधिकार आहे. तर हिंट असं मित्रांनो, चले तो चांद तक नाही तो शाम तक. आता सांगा तुम्ही ही कोणत्या देशासाठी एकदम सुटेबल आहे? तर मित्रांनो चीन. हो मित्रांनो, आता ही कंपनी म्हणजे पूर्ण मालकीचा अधिकार चीनकडे आहे या कंपनीचा, MG कंपनीचा. आता पुढं बघूया मर्सिडीज आणि बच्चे की जान, मतलब की म्हणजेच लहान मुलांना अगदी लहान मुलांना विचारलं तुम्हाला कोणती गाडी आवडते, तर ते पहिले म्हणता आम्हाला BMW पाहिजे, आम्हाला ऑडी पाहिजे. अरे मी अजून त्या गाड्या बघितल्या नाही, तुम्हाला त्या गाड्या आवडतात. चला ठीक आहे. मर्सिडीज, BMW, वोल्क्सवॅगन, ऑडी या कंपनी म्हणजेच की ह्या जर्मनीतील कंपनी मित्रांनो. आता पुढं बघूया जाग्वार, लँड रोवर. मित्रांनो, या दोन्ही कंपन्या युनायटेड किंगडमच्या कंपन्या आहेत मित्रांनो, म्हणजेच की ब्रिटनच्या. तर आता मित्रांनो, तुम्हाला माहीत पडलं असेल की कोणती कंपनी कोणत्या देशातील कंपनी आहे. जर तुम्हाला याच्या आधी माहीत नव्हतं आणि आता माहीत पडलं आहे तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि हां, आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर मी पुढच्या वेळेस तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आणत राहील. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला या व्हिडिओचा पार्ट 2 पाहिजे आहे का? म्हणजे पार्ट 2 म्हणजे ज्या आपल्या देशात गाड्या नाही आहेत, ज्या दुसऱ्या देशांमध्ये, त्यांच्याविषयी तुम्हाला मी थोडंफार माहिती देऊ शकतो. म्हणजे पहिली मी माहिती गोळा करेल, मग तुम्हाला देईल. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओचा पार्ट 2 पाहिजे का नाही. आणि हां, आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन टॉपिकवरती. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.